प्रेक्षकांनो, आपण बघू शकता निफाड तालुक्यातील पिंपळा वसवड येथे आज भीषण आग 11:30च्या दरम्यान लागली आहे। आग इतकी भीषण होती की संपूर्ण पिंपळा वासियांचा काळजाचा ठोका चुकला होता। साधारणतः या आगीचं कारण असं समजू शकतं, बऱ्याच लोकांच्या चर्चांतरात आम्हाला असं समजलं की काही कचरा जाळण्यात आला, त्याचप्रमाणे काही लोकांचं म्हणणं असं आहे की शॉर्ट सर्किट झाला आणि तब्बल 26 गाड्या संपूर्ण जिल्ह्यामधून इथं आल्या आणि प्रत्येक गाडीच्या 6-6 फेऱ्या झाल्या। इतकी भीषण आग आहे। आता साधारणतः सुमारे 3 वाजले आहे। गेल्या 11 वाजेपासून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न चालू आहे। साधारणतः एक फरसांचा मोठा कारखाना होता, एक फोटोग्राफर सेंटर होतं, त्याचप्रमाणे काही वेल्डिंगचे दुकान होते, काही द्राक्षाचे एजन्सीचे जे कागद खोके भेटतात ते होते। संपूर्ण जळून खाक झालेला आहे आणि जे दुकानदार असतील, स्थानिक व्यावसायिक असतील, अतिशय चिंतातूर झालेले, ज्यांचं उदरनिर्वाहाचं साधन जे दुकान होते यांच्यावर त्यांचं कुटुंब आधारित होतं, संपूर्ण प्रकारे हताश झालेली ही सगळे लोक असतील आणि सकाळपासून अनेक लोकांचा ओघ या दिशेने आहे, अजूनही कंट्रोलमध्ये येत नाही। आपण बघू शकता आता दिंडोरीचा एक अग्निशामक दलाची एक गाडी आलेली आहे आणि ते जे कर्मचारी आहे ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे। आपण पुढच्या टप्प्यात फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून अजून पुढचं काय चाललंय सगळं आपण लाईव्ह प्रक्षेपण करण्याचा आपला प्रयत्न असेल। तर चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला प्रत्येक स्पॉट दाखवण्याचा प्रयत्न करतो। अतिशय भयानक स्वरूपाचा हा धूर आहे। पिंपळा नगर पंचायतचे सर्व कर्मचारी असतील, तिथले प्रशासक असतील, यांनी देखील या गोष्टीची दखल घेतली। पिंपळा पोलीस स्टेशनचे सर्व पोलीस कर्मचारी असतील, तिथले अधीक्षक असतील, यांनी देखील हे केलं। शर्थीचे प्रयत्न पुन्हा एकदा चालू आहे आणि प्रत्येक माणूस वाट बघत आहे की पिंपळाले संकट कधी टळल। संपूर्ण जळून सगळ्या गोष्टी खाक झालेल्या आपण बघू शकतात। इथं काही दिवसापूर्वी, काही तासापूर्वी मोठमोठे दुकानं होते, ज्या दुकानांमध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की संपूर्ण त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह याच्यावर होत होता, परंतु ही आग कशी लागली, काय लागली याचं कारण समजत नाही आणि त्याचा शोध घेण्याचा आमचा देखील प्रयत्न चालला आहे। अनेक लोकांशी आमच्या चर्चा असतील, आपण काही लोकांशी याच्याशी खास बातचीत करू की जे 11-11:30च्या दरम्यान सकाळच्या या लाईव्ह आग लागल्यानंतर इथं प्रथमदर्शनी होते, त्यांच्याशी आपला चर्चा करण्याचा प्रयत्न असेल। चला आपण अशा काही दुकानदारांचा, काही लोकांचा देखील शोध घेऊया। बोला। मुंबई आग्रा हायवेच्या लगत असलेल्या एचडीएफसी बँकेच्या परिसरामध्ये सर्व जाती धर्माच्या काही 50-60 कुटुंब राहत होते। आपल्या समेत या कुटुंबातील काही लोक जोडले गेलेले। काय कशा प्रकारे हा जो आग कांड झाला, कसा किती वाजता झाला, काय याचं नेमकं कारण? 11:30 वाजता होईल आग लागेले, आता शॉर्ट सर्किट होईल की ते कचरा जळवले, बर ते आपल्याला माहिती नाही। जेव्हा आग लागली तेव्हा तुम्ही इथं होते का? इथे आम्ही नाही होते, आम्ही एमआयडीसीला होते, तर काहीतरी पोरं होते तर आम्हाला फोन केला। बर, आणि त्याच्यानंतर या मुलाला लागलं, याचं काय प्रकारे, कशामुळे झालं? ते आग ते सामान काढत ते जळालं। आपण बघू शकतात एका मुलाला देखील या आगीच्या तांडवामध्ये मोठ्या प्रमाणात जखम झालेली आहे। 50-60 प्रकारचे कुटुंब इथं राहतात। कशा प्रकारे ज्यावेळेस आगीचे लोळके हवेत उठत होते त्यावेळेस काय प्रकारे इथली परिस्थिती बघायला कोण होतं आपल्या? आपले सगळे माणसं होते। बरं, तुम्ही यांच्याकडे द्या बघा, तुम्हाला काय जाणवलं इथं जेव्हा आग लागली तेव्हा? हा बोलो। बोलण्याच्या स्थितीत कोपऱ्याला लावला, ते आता लागली आग, तर इकडे हवा चालत होती, गेला सगळं। अच्छा, असं काय दिसलं का काही आग लागल्यानंतर काही गाड्या बिड्या हवेत उडताना काही असे स्फोट, गॅस दिसले का? तसं काय नाही झाला, तिकडे कचरा पडेल होता। बर, तिथून कचरा जाणवते, हा, तिथून आग लागली, लाकडी पडेल होती, बरोबर, त्याच्यात झाली आग, त्याच्यातून बस चालू झालं, आग झाली। पण याच्यात असं काही समजा तुम्ही आता 50-60 लोक इथं राहिले होते, घरामध्ये काही गॅसचे बिलेंडरचे काही स्फोट झाले? सगळे स्फोट झाले। याच्यात अजून कोणाचा, हा एक मुलगा आम्हाला इथं जखमी दिसतोय, अजून कोणी जखमी झालं का? नाही जखमी, बाकीचं असेल, नाही तर बाकीचं काय सामान काढायला आला नाही। प्रत्यक्षदर्शी इथं आपण आता बघू शकतो फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून आपण लाईव्ह स्पॉटवर 50-60 कुटुंब एकत्रित राहतात, यांची गाडी देखील जळालेली आहे, बोलण्याच्या मनस्थितीत ते नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं काय झालं? पेपर मशीन जळालं, एक फोटोग्राफर दुकान होतं ते देखील जळालं, पॅलेट तयार केलेलं जे माल होतं एक्सपोर्टचं, ते जळून खाक झालं। बरं, लाखो रुपयांचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात। आता हे चाचा सांगताय मोठ्या प्रमाणात लाखोरी नुकसान झालं। 50-60 कुटुंब पुन्हा एकदा सांगतो राहत होते इथं, आणि त्या कुटुंबाला आता कशा प्रकारे शासन न्याय देतं, नगर पंचायत न्याय देतं, कशा प्रकारे मेन कारण काय आहे आगीचं याचा शोध घेणं देखील गरजेचं आहे। कारण अनेक कुटुंब आता उघड्यावर पडलेले, एक जखमी युवक आपल्या समोर दिसू शकतो, काही महिला भगिनी आपण बघू शकतात। या महिला भगिनी रमजानचा उपवास चालू असेल तिथे येऊन त्या देखील बसलेल्या आहे आणि डोळ्यामध्ये त्यांच्या अश्रू आपण बघू शकतात। ही माता भगिनी आपल्या संसाराचा गाडा मोडला आणि संसाराचा गाडा मोडल्यानंतर कशा प्रकारे हाल होती, त्यांचा मुलगा असेल
भाऊक झालेला हा प्रसंग आहे आणि फायनल पॉईंटच्या माध्यमातून आम्हाला तुमचा हात दाखवत असेल की संसार मोडल्यानंतर ते काय दुःख असते, एक लहान बाळ असेल हे देखील आपण याची परिस्थिती बघू शकतो आणि प्रचंड प्रमाणात या आगीने दिसता आगीच्या तांडवामध्ये अनेकांच्या आशा अपेक्षा त्याचप्रमाणे संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आता खऱ्या अर्थानं ग्रामपंचायत नगरपंचायत काय करते यावर ठोस भूमिका काय घेते, त्याचप्रमाणे साधारणतः इथं शासन दखल घेते की नाही हे देखील बघायचंय। मागे सर 2 मिनिट बघू शकता आपण काही महिलांच्या आसुरानावर झालेले आहे, मागे दुःख त्यांचं आपण बघू शकता। हा संसार देखील उघड्यावर पडलेला आहे। मग आता यांची पर्याय व्यवस्था शासन कशा प्रकारे करतं याकडे देखील लक्ष असेल। हे सामान आता उघड्यावर पडलेलं आहे। प्रथम दर्शनी आता आग आटोक्यात आणणं फार महत्वाचं आहे आणि तो प्रयत्न शर्तीचा सगळ्या अँब्युलन्स विभागाचा चाललेला आहे, परंतु ही आग थोड्या वेळात आटोक्यात येईल असे वाटतंय। परंतु उघड्यावर पडलेला संसार याची कशी विल्हेवाट लागणार, नगर प्रशासन असेल, नगरपंचायत असेल, शासन याकडे आता लक्ष घालतं का नाही, इकडे संपूर्ण पिंपळाच्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक आता त्याकडे बघून आहेत। आपण बघू शकता तिथं पुन्हा एकदा फायनल पॉईंट होते आमचं कव्हरेज करण्याचा प्रयत्न असेल। हा संसार उघड्यावर पडलेला आहे, छोटे छोटे बाळ असतील, अशा अपेक्षाने आता काय होईल हे सगळ्यांनी त्यांचं मन थोडंसं बेदरून गेलेलं आहे। एक शालेय विद्यार्थीने आपल्या समवेत जोडलेली आहे, एक छोटी बालिका आपण बघू शकतो आणि तिच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्टरित्या आपल्याला सांगते की आगीने तिला न कळत झालेल्या घटना तिच्या मनावर देखील परिणाम करताना ही देखील लहान मुलं असतील आपण बघू शकतात। तर बघूया आता पुढचा अजून आपल्याला काय याच्यात अजून काय माहिती मिळते ते आपण कव्हरेज करणार। अग्नितांडवाचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर असं लक्षात आलं की अनेक दुकानदार असतील, स्थानिक इथल्या समुदाय असेल, प्रत्येकाने एकच गोष्ट सांगितली की अग्निशामक दलाने फार महत्वाची कामगिरी केली। सकाळपासून आपली कामगिरी कशी होती? आज 12 वाजता आम्हाला या कॉलचा मेसेज आला। मेसेज आल्यानंतर त्वरित आम्ही स्टाफ आणि आम्ही सगळे इथे निघालो, बघितलं आणि वाऱ्याचं प्रमाण जास्त होतं। आगीचं फैलावण्याचं कारण एक वारं आणि कमीत कमी ते 15 दुकानं आहेत, त्याच्यामध्ये काही परचुटन असतील, काही लॅपटर असतील, काही भेळभाताचं एक दुकान होतं आणि काही गोडाऊन होते कॅरेटचे। आगीच्या शर्तीचे प्रयत्न करत असताना आग आटोक्याच्या बाहेर गेली, वाऱ्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे। तरी पण आम्ही इतर जे अग्निशामक असेल, निफाड असेल, दिंडोरी असेल, ओझर असेल, यांना आम्ही इन्व्हाइट केलं, त्यांना सांगितलं, ते पण त्यांनी सहकार्य केलं आणि आगीवर आज आम्ही कंट्रोल ठेवलंय। परंतु अजून आग विझलेली नाहीये, त्याच्यावर आम्ही अजूनही काम करतोय। भविष्यामध्ये या दुर्घटना कधी पिंपळगाव मध्ये होऊ नये याच्यासाठी जनतेने पण थोडं प्रिकॉशन घेतलं पाहिजे। येणारा काळ हा उन्हाळा तुम्हाला माहिती आहे, येणारा उन्हाळा हा अत्यंत कठीण आहे। तरी माझ्या पिंपळगावच्या सर्व नागरिकांना, नगर परिषदेचे सर्व अधिकारी, स्टाफ, अग्निशामक स्टाफ यांच्या वतीने आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये आगीचं प्रमाण वाढू नये याच्यासाठी स्वतःहून नागरिकांनी प्रिकॉशन घ्यायचंय। आणि ही आग जवळजवळ आता 70% विझली आहे, 30% बाकी, तरी आमचे शर्तीचे प्रयत्न चालू आहे। आणि मी पुन्हा एकदा सगळे अग्निशामक स्टेशन असेल, दिंडोरी असेल, निफाड असेल, चांदोड असेल, ओझर असेल यांच्या धन्यवाद मानतो का असं सहकार्य त्यांनी ठेवावं। आज आगीवर आम्ही नियंत्रण आणलंय। जय हिंद। तापमान याचा पारा हा अतिशय वाढत चाललेला आहे, सूर्य आग ओकत आहे आणि सदर इथले नगर परिषदेचे कर्मचारी असतील त्यांचं एक आव्हान आहे सर्व जनतेला की आपण देखील काळजी घेणं महत्वाचं आहे। भविष्यामध्ये या प्रकारच्या घटना घडू नये म्हणून आपण सतर्कता बाळगणं हे तेवढंच महत्वाचं आहे। अतिशय सकारात्मक स्वरूपाचं त्यांची प्रतिक्रिया होती आणि अजूनही 20 ते 25% आग आटोक्यात आणण्यासाठी त्यांच्या शर्तीचे प्रयत्न असेल। आपण त्यांच्या कामासाठी वेळ देऊया। धन्यवाद। द्राक्ष पंढरीमध्ये जे द्राक्ष असेल, बाकीचे विकास त्यांसाठी बांबू सगळ्यात महत्वाचा घटक या पिंपळगाव नगरीमध्ये असतो आणि त्या बांबूचं देखील मोठ्या प्रमाणात या आगीमध्ये नुकसान झाले। बऱ्याच मोठ्या प्रमाणात बांबू जळून खाक झालेले। काय कशा प्रकारे आग लागली, काय कारण होतं सगळं? इथं शेजारी त्यांनी कागद पेटवलेले होते, बर, ते कागदाची भडकलेली, ते कागद सगळं इकडे उडालेले हवेच्या दिशेने आणि पूर्ण पेट घेतला, घेरा घेतला त्यांनी, पूर्ण पेट घेतली। साधारणतः तुमच्या बांबूचं किती नुकसान झालं असेल काय? साधारणतः माझं तरी 20 लाखाच्या आसपास असेल, 15-20 लाखाच्या, 15-20 लाखाच्या। कशा प्रकारे नगरपंचायत असेल त्याप्रमाणे शासन यावर काय भूमिका घेते? मोठ्या प्रमाणात त्यांना यश मिळताना दिसतंय की सगळे आग विझवताना? हो, आज जवळजवळ 20 अग्निशामक आलेले, 20 अग्निशामक। आणि आपल्या अपेक्षा काय असेल भविष्यात या खर्चासाठी किंवा काय आपण काय आता सरकार काय करणार त्याच्यावरच अवलंबून। सरकार यावर निर्णय घेईल। आम्ही हातावरले माणसं होतो सगळे। ठीक आहे। स्थानिक दुकानदार होते, हातावरचे माणसं होते, प्रतिक्रिया त्यांच्या अशा असतील की शासनाने ठोस पावलं उडावे आणि अँब्युलन्स असेल सगळ्या प्रकारे प्रचंड अग्निशामक दलाने चांगल्या प्रकारे मदत केलेली। आता संपूर्ण लक्ष हे शासनाच्या वतीने लागलेलं आहे। आगीचं कारण मूळतः स्पष्ट झालेलं नाही। बऱ्याच प्रतिक्रिया असेल, कागद पेटत असेल, शॉर्ट सर्किट असेल, नगरपंचायतने सहकार्य करा असं त्यांच्या भावना। त्या आपल्या समवेत स्थानिक गप्पारबाई, एक सामाजिक कार्यकर्ते, मोठे जनतेचे सेवक असतील, ते जोडले गेले। गप्पारबाई, काय एकंदरीत हा झालेला प्रकार आपण
काय याच्यावर कशी आपल्या प्रतिक्रिया असेल? झालेली घटना फार दुर्दैवी आहे. पिंपळगावच्या इतिहासामध्ये अशी घटना आजपर्यंत कधी घडलेली नाही. जे गरीब हातावरचे लोक आहेत त्याचे पण या ठिकाणी भरपूर नुकसान झालेलं आहे. आमचे जाधव असतील, या ठिकाणी माहीत भत्तेवाले असतील, अनेक गोडाऊन या ठिकाणी आहेत. आणि सगळा महत्वाचा विषय असा आहे का या ठिकाणी जो घटना घडली त्याच्यामुळे सगळं जळणारा माल जास्त आहे. त्या अकस्मात झालेली घटनेतून सगळी धावपळ झाली, परंतु अग्निशमन दलाचे जे बंब आहेत त्यांनी मग चांदोड असेल, येवला असेल, HL असेल, संपूर्ण नाशिक जिल्ह्यातूनच आपल्याला मदत झाली. बरोबर. ही सगळ्या घटना घडत असताना आम्हाला आमच्या जुमाची नमाज चालू होती. त्यामध्ये आम्ही विशेष करून प्रार्थना केली का परमेश्वर जी काही घटना घडली याच्यात जीवितहानी घडू नये, ज्याचं नुकसान झालं परमेश्वर त्यांना लवकरात लवकर त्यातून सावरण्याची सद्बुद्धी देव. आणि या ठिकाणी जी घटना घडली याकरिता शासनाकडनं आम्ही एक अपेक्षा करतो की जी घटना घडली ते गरीब दुबळे लोक आहेत, त्यांना काहीतरी शासनातर्फे मदत मिळावी. आमचे पत्रकार याच्यामध्ये विशेष लक्ष घालून या ठिकाणी या घटनेकडे विशेष लक्ष देतील. संपूर्ण जिल्ह्यातून या घटनेचा दुःख व्यक्त करण्यात येत आहे. आम्ही पण आमच्या समाजाच्या वतीने, मित्र परिवाराच्या वतीने या घटनेचा दुःख व्यक्त करतो आणि शासनाने याच्यात लवकर लक्ष घालून यामध्ये मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो. धन्यवाद. सगळ्या जाती धर्माचे लोक आपण बघू शकता एकत्र येऊन या आग विझवण्यासाठी प्रयत्न होता. शासनाकडे त्यांची मागणी असेल की आपण यात जास्तीत जास्त मदत करावी. सगळे हातावरचे माणसं आहे, कोणाचं 20 लाखाचं नुकसान असेल, कोणाचं 50 लाखाचं असेल, कोटीच्या आजूबाजूत नुकसान असेल, परंतु भगवंत असेल देवाच्या कृपेने किंवा या सगळ्या गोष्टीमध्ये भगवंताची साथ असेल किंवा माणसांचे कर्म असतील यांच्यामध्ये कुठलाही जीवित हानी झाली नाही, मनुष्य हानी झाली नाही. झालेलं नुकसान भरता येईल, परंतु शासनाने जर ठोस भूमिका घेतली तर यांचं पुनर्वसन होईल. आणि फायनल पॉईंटच्या वतीने हाच पुन्हा एकदा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त शासनानं, नगर प्रशासनाने यावर लक्ष घालावं, एवढीच आमची अपेक्षा असेल. एक दुकान या गोडाऊन होतं, शेती मशिनरीचं गोडाऊन होतं, त्याचे ओनर आपल्या समेत आहे. आपण त्यांच्या चेहऱ्यावरची एक महिला भगिनी असेल त्यांची चिंता बघू शकतो. अतिशय दुःखी झालेल्यांच्या भावना आहे. काय प्रकार झाला, कसा झाला? हे माग मेल भत्तावाला होता, त्याच्या इकडं आग लागली, शॉर्ट सर्किट, आणि ती पूर्णपणे सगळीकडे झाली. 15 मिनिटात सगळीकडे. बरं, हे सगळे आग कांड होत असताना काय बघितलं आम्ही आता? अशा पण चर्चा ऐकल्या की काहीतरी कचरा पडलेला होता, काहीतरी स्फोट झाला. याच्यात किती तथ्यता आहे का? एखादा काही असं ते तर काही आपण बघितलं नाही, पण इकडे पेपरचं गोडाऊन एक होतं, या बाजूला पुष्ट्याचं होतं, या बाजूला फ्रेम वगैरेचं होतं. त्याच्यामुळे ते पटकन सगळीकडून कसं गाड्या बी थोड्या लेट आल्या तशा. त्याच्यामुळे मग ते विजवताना थोडस उशीर झाल्यामुळे थोडा जास्तच वाढून गेलो. अजून बी चालूच आहे सगळीकडे, अजून बी पाणी काही ते थांबत नाही. स्थानिक दुकानदारांची मागणी अशी आहे की त्वरित यावर काहीतरी शासनानं ठोस पाऊल उचललं पाहिजे, याचं पुनर्वसन झालं पाहिजे. अनेक लोक असतील, आपण त्यांनाही कव्हरेज केलं की त्यांची राहण्याची सोय नाही, तत्काळ होईल. आणि ज्यांचं शेतकी गोडाऊन होतं त्यांचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं आहे. शासनाने गंभीरतेने याच्यावर विचार करावा, कारण प्रत्येक मनुष्य काहीतरी मेहनत करत असतो आपल्या उदरनिर्वाहासाठी. आणि आता आपण बघू शकतो भगिनी असेल, हे भाऊ असतील, तर बघूया शासन कशा प्रकारे हे करतो. अजून एक आपण दुकानदार असेल ज्यांचं नुकसान झालं त्यांच्याशी आपला बोलण्याचा प्रयत्न असेल. आपल्या टी कार्यालयाचे बच्चाव साहेब आपल्या समेत जोडले गेलेले. बच्चाव साहेब, काय प्रकारे आपण आता नेमकं आपलं काय काम चाललंय? आता आम्ही पाहणी करतोय. सकाळी 11:15 वाजता जेव्हा आम्हाला कळालं की ते आग लागलेली आहे, अनेक दुकानं जळत आहेत, तर आम्ही नगर परिषदेशी संपर्क साधून, माननीय प्रशासक तहसीलदार साहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांनी लगेच तातडीने अग्निशामक सर्व आजूबाजूचे काही शहरातले ओझर असेल, निपाड असेल, देवळा असेल, चांदोड असेल, दिंडोरी असेल, या सगळ्या ठिकाणाहून आम्ही संपर्क करून नगर परिषदेला संपर्क केला आणि लवकरात लवकर हे आग विझवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. आणि आता आम्ही सगळे आता या मिनिटाला आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न पूर्ण सक्सेस झालेला आहे. आणि आता आम्ही सर्व दुकानांचे पंचनामे वगैरे करून त्या लोकांची परिस्थिती विचार करून किती नुकसान झालंय याचा सर्व अंदाज करून प्रशासनाला आम्ही लवकरच ही माहिती पुरवू. बच्चाव साहेब, नेमकं याच्यात मुळात कारण काय आहे? अनेक वेगवेगळ्या अफवा येतात, चर्चा होत आहे. आग कशामुळे, आगीचं मूळ कारण तुम्हाला समजलं? अजूनही आगीचं मूळ कारण समजलं नाही, कारण की आम्ही फक्त सगळ्यात आधी ही गोष्ट आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय की आग आधी आटोक्यात आणू, मग त्याचं बाकीची जी काही सविस्तर माहिती असेल ती नंतर चौकशी आणते आपल्याला सांगण्यात. साधारणतः किती दुकानांचे पंचनामे आपण केले आणि किती दुकानात नुकसान झाले? कारण की आता आपण फक्त आग विझवण्याचं काम करतोय. आपल्या अंदाजानुसार साधारणतः किती दुकानांना आग लागली असेल? 16 दुकानं इथे असतील. मोठं एक शेड आहे, काही फेरफटक्याचं एक दुकान होतं, काही दुसरे वेगवेगळे दुकान आहेत, पुठ्ठ्याचं दुकान आहे. आम्ही त्या सगळ्या ज्या लोकांचे जे पीडित आहेत त्यांचे संपर्क साधून आम्ही त्यांचं माहिती घेतोय. अंदाजे साहेब मला हे विचारायचं तुम्हाला, साधारणतः किती लाखाचं की कोटी पर्यंत नुकसान असेल? लाखामध्ये असेल नुकसान, परंतु जी माहिती आपण शेवटी जेव्हा काढणार सगळी तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने आकडा सांगता येईल. आम्ही फायनल पॉईंटच्या माध्यमातून काही कुटुंब कव्हरेज केले, त्यात काही जखमी युवक आम्हाला दिसले.
तर त्या कुटुंबाचं पुनर्वसनाची काही व्यवस्था आपण आपल्या या सगळ्या पंचनाम्यातून करणार आहे का? पंचनामातून आम्ही शासनाला प्रशासनाला आमच्या तहसीलदार साहेबांना ही पुरेपूर अत्यंत माहिती देऊ आणि ती माहिती दिल्यानंतर ते त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील आणि जे लोकांचं नुकसान झाले त्यावर ते योग्य पद्धतीने साधारणतः आपण आता मी तुम्हाला बघतोय भरपूर वेळा आपण प्रत्येक ठिकाणी जात आहे. आग किती टक्के आटोक्यात आली, अजून किती टक्के, अजून किती वेळ लागणार आहे? आता फक्त 10% आग आपल्याला राहील, कारण की जो मोठ्या प्रमाणात आमच्या प्रशासनाने जी मदत केली, अग्निशमक दलाने जी मदत केली ती अतिशय योग्य होती. नगर परिषदेने घेतलेला निर्णय तातडीचा आहे. आम्ही त्या जनतेचा सुद्धा आभार मानतो की त्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने मदत केली आणि ही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सगळ्यात महत्वाचं आपल्याला विचारात घ्यावं लागेल. आणि प्रशासनाच्या तातडीने घेतलेल्या निर्णयामुळे आपल्याला जीवितहानी वाचवता आली आणि खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला हे सगळं काम करता आलं. धन्यवाद साहेब. आपल्या बच्चाव साहेब होते आणि त्यांनी सांगितलं की आता 100%पैकी 90% आग आटोक्यात आणलेली आहे. या लोकांचा पुनर्वसनाचा विचार हा शासनाच्या माध्यमातून ते काही प्रस्ताव पाठवतील त्यावर लवकरच निर्णय होईल, पुनर्वसनाचा निर्णय होईल. आणि लाख किंवा कोटीच्या घराच्या आसपास कुठेतरी एवढी मोठी नुकसान हानी झालेली असेल त्यात देखील प्रयत्न त्यांचा चालू असेल. एक शासकीय कर्मचारी म्हणून त्यांनी त्यांची भूमिका ठामपणे सांगितली. आपल्या समेत पत्रकार देखील असेल. काय पत्रकार सुरेश गांगुडे असतील, काय सगळी परिस्थिती, काय नेमकं कारण तुम्हाला समजलं का? बरेच लोकांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की शॉर्ट सर्किट झालेलं. शॉर्ट सर्किट झाला. पत्रकार आहे, एक निर्भीड पत्रकार, ते देखील सांगतात की शॉर्ट सर्किट झालेलं आहे. अजून आपण एक दुकानदार आहे, काय परिस्थिती? नितीन, तू जर देखील तर काहीतरी तुमचा कारखाना असं वाटतं? गोडाऊन शेजारी, तर गोडाऊन मध्ये मी स्वतः होतो. आमचे कारागीर हेल्पर सोबत होते. मी गोडाऊन मध्ये असताना बाहेरच्या लोकांनी सांगितलं का तुमच्या गोडाऊनच्या बाहेर आग लागलेली, बरोबर, पटकन बाहेर या. मग आम्ही त्या दृष्टीने आम्ही बाहेर आलो. बाहेर राहिलो तर पाहिलं तर बापरे आग लागलेली आणि वायर जळत होती. वायर जळायच्या खाली बॅलेट पेपरचे जे लाकडीचे पडलेले पुष्टी वगैरे ते जळत होते. पण हवा एवढी होती त्या हवानी आमच्या गोडाऊन मध्ये लोळ गेली. आमच्या गोडाऊन मध्ये लोळ गेली आणि एकदम भडका झाला. म्हणजे आमचं कसं थोडस, आणि आम्ही पळवलो मग तिथून. आणि मग पटकन गावात फोन केला, अग्निशामक दलाची गाडी हजर झाली आणि मग तिथून त्यांचे प्रयत्न सुरू झाले. अच्छा, अग्निशमक असेल, नगर परिषद असेल, शासन आणि इथली जनता यांनी ठोक भूमिका वजून तुम्हाला मदत झाली का सर? झाली, मदत झाली आमच्या. म्हणजे भरपूर आता दिंडोरीवरून गाडी आली, इकडून आली, निपाडवरून आली, देवळीवरून आली, तुमच्या ओझरवरून आली, आपल्या पिंपळाच्या 2 गाड्यांनी भरपूर मदत केली. आणि अग्निशमकचं काम एकंदरीत एक स्थानिक दुकानदार नितीन असतील त्यांच्या म्हणण्यानुसार ठोक भूमिका चांगली बजावत आहे. परंतु पुनर्वसन असेल, दुकानदारांचा जो खर्च असेल किंवा नुकसान भरपाई असेल, यावर आता कशा प्रकारचे पावलं उचलणार आहे याकडे मात्र आता संपूर्ण निपाड तालुक्याचं नव्हे तर नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून आहे. आणि फायनल पॉईंट सातत्याने याचा पाठपुरावा करीत राहील. त्यामुळे आपण बघूया अजून पुढच्या काय कव्हरेज करता येईल. स्थानिक लोकांशी बोललो, शासकीय असतील कर्मचाऱ्यांशी बोललो, पत्रकारांशी बोललो, अजून काही लोकांच्या प्रतिक्रिया घेण्याचा आपला प्रयत्न असेल. दुकान आहे, माझं नाव विजय दत्तात्रय तिडके. माझं मी काही मटेरियल काढण्याचा प्रयत्न केला तर काही गेलंय त्याच्यात, तर बऱ्यापैकी नुकसान. बरं, आगीचं काय कारण होतं? तुम्ही प्रत्यक्षदर्शी जेव्हा आग लागली तेव्हा होते की? नाही, प्रत्यक्ष मी आग लागल्यानंतर बघितलं ते. काय नेमकं कारण काय? वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. मला असं समजलंय का शॉर्ट सर्किट झाल्यामुळे. शॉर्ट सर्किट हे मुख्य कारण बऱ्याच जणांकडून ऐकतोय. पॅलेट पेटल्यामुळे वाढत गेले. बरं, आपल्याला आता काय वाटतं की झालेलं नुकसान असेल यात नगर पंचायत असेल, शासन असेल, यांनी काय भूमिका घेतली पाहिजे, कसं वाटतं तुम्हाला? आता त्यांनी मदत केली पाहिजे आम्हाला. मदतीची अपेक्षा असेल. भरपूर झालेली आहे, नुकसान भरपूर झाली, मदत झाली केली तरच मग आम्हाला पुनर्वसनचं. ठीक आहे. या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया होत्या. बघूया आता शासन असेल, नगर प्रशासन असेल, पंचायत असेल, यावर काय भूमिका घेते. चालते.